आज आपण तुकोबारायांचा जे भरपूर कीर्तनकार सेवेसाठी घेतात तो अभंग पाहूया पहा आणि त्याचा अर्थ आपण पाहूया. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, हाताने चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया दावा तृष्णेचिया, याचसाठी केला होता हट्टास, शेवटचा दिस गोड व्हावा, कौतुक वाटे झाली वेचाचे, नाव मंगळाचे ते निगुणे, नाव मंगळाचे ते निगुणे, तुका म्हणे मुक्ती पौर्णिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेली, आता दिवस चारी खेळी मेली, याचसाठी केला होता हट्टहास, याचसाठी केला होता हट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा. या अभंगामध्ये तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की आयुष्यातील शेवटचे दिवस आनंदात जावेत, अंतकाळ ईश्वराच्या चिंतनात रमून जावा, यासाठीच सारी परमार्थाची साधना आपल्याला करायची आहे. त्यामुळे मी चिंतारहित होऊन विश्रांतीचे सुख घेत आहे. चिंतनात आत्तापर्यंतचे सारे आयुष्य खर्च झाले, याचेच मोठे कौतुक वाटते. श्रीहरीचे मंगलनाम सदैव घेतले की आपली अवस्था अशी होते आणि अशीही आपल्याला अवस्था काय होते, प्राप्त होते असे महाराज सांगतात. त्यामुळं आम्ही मुक्तीशी लग्न केलेले आहे आणि या मुक्तीच्या आनंदात आम्ही सदैव राहणार आहेत. म्हणजे काय तर महाराज सांगतात की तामस, राजक आणि सात्विक गुण आपल्याला कळू लागले, जगाचे आदी, अंत आणि मध्य भाग सहज लक्षात येतात. म्हणून भक्तीच्या आधारे काय करायचं आहे, आपल्याला ऐक्यभावाच्या सिंहासनावर आरूढ व्हायचं आहे आणि त्यामुळं आपल्याला काय होणार आहे, त्या सर्व गोष्टी काय होणार आहे, त्या देवरूप दिसणार आहे, त्या सगळ्या गोष्टीमध्ये देवच दिसणार आहे. त्यामुळेच आपल्याला काय करायचं आहे, आपला परमार्थ हा काय करायचा आहे, शुद्ध करायचा आहे. त्यामुळं आणि शेवटचा दिवस आपल्याला काय करायचा आहे, म्हणजेच समारोप काय करायचा आहे, गोड व्हावा असं जर वाटत असेल तर आपण काय केलं पाहिजे, भक्ती केली पाहिजे, भजन श्रवण केलं पाहिजे, भगवंताचं भजन गायलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे, भगवंताचं चिंतन केलं पाहिजे आणि हरिकथासुद्धा ऐकली पाहिजे. त्यामुळं काय होणार आहे, आपलं 8ही प्रहर काय होणार आहे, शुभ जाणार आहेत आणि असा हरिनामाचा खेळच आपण खेळला पाहिजे. त्यामुळं काय होणार आहे, शेवटचा दिवस आपला काय होणार आहे, गोड होणार आहे आणि आपण काय होणार आहे, मुक्तीच्या आनंदात सदैव राहणार आहे. जसं लहान मूल काय करतं, आईच्या मागं धावतं, रांगतं, त्याप्रमाणे आपण सुद्धा काय होणार आहे, भक्त प्रेमाच्या ओढीने काय होणार आहेत, विठ्ठलाच्या मागे धावणार आहोत. आणि जसं उदार राजा असतो, त्याच्यासमोर कोणी मागेल तसं मिळतं, कोणी काही मागितलं तरी मिळतं, तसं काय होणार आहे, आपण सुद्धा भगवंताची सेवा केल्यानंतर घडणार आहे. अनन्य भावाने सेवा करून सेवक हा धनी बनतो. त्या पद्धतीनं सेवेमुळे संतुष्ट झालेल्या धनी सेवकास सर्व अधिकार देण्यास मागे पुढे होत नाही. तसं आपण काय होणार आहे, विठ्ठलाचे सेवक म्हणून भक्ती करणार आहोत. असे तुकाराम महाराज आपल्याला म्हणतात की हरिकथेशिवाय आपल्याला काय होणार नाही, परमार्थ आपला सुलभ होणार नाही. त्यामुळं हरिभजन, हरिकीर्तन, हरिकथा श्रवण यानेच काय होणार आहे, आपल्याला मुक्ती मिळणार आहे आणि आपण सदैव मुक्तीच्या आनंदात राहणार आहे, डोलणार आहे. थँक्यू.